हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ सिद्धीच संस्कृती. मी सिद्धीच संस्कृती या माझ्या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करते. तर मी हळू बोलते कारण की रिधान झोपलेला आहे आणि मला पटपट आवरून घ्यायचं आहे, कारण आम्हाला कुठे जायचं हे तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल. तर पटकन निघायचं आहे, त्यामुळे त्याच्या डब्याची थोडीशी तयारी करून घेतली मी. चला. तर हा व्लॉग माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आम्ही निघालो होतो एका सुंदर अशा देवदर्शनाच्या यात्रेसाठी. आणि मी तुम्हाला या व्लॉगमध्ये घेऊन जाणार आहे पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट आणि गाणगापूर अशा देवस्थळी. तर मला ॲक्च्युली रिधानच्या जन्मापासूनच खूप इच्छा होती की रिधानला आपल्या कुलदैवताला दर्शनाला नेलं पाहिजे. आणि हे बघा, आम्ही असे झोपलो होतो दोघंही, कारण खूप लवकर उठलो होतो. तर मला त्याला दर्शनाला न्यायचं होतं तुळजापूरला, खंडेरायाला म्हणजेच जेजुरीला. तर जेजुरी तर जवळच आहे, त्यामुळे तिथे जाणं होईलच. पण तुळजापूरचं मला कधी होईल हे असं वाटतच होतं. पण सिद्धार्थ आणि आदितीच्या निमित्ताने माझं तुळजापूरचं दर्शन झालं आणि मला खूप बरं वाटलं. तर आमच्या प्रवासाची पहिली सुरुवात झाली ती म्हणजे पंढरपूरपासून. छान असं वारकऱ्यांच्या मूर्तींनी आमचं स्वागत केलं. आणि पंढरपूर हायवे हा इतका सुंदर झालेला आहे ना, की इतकं पटकन पोचलो आम्ही. खूप छान वाटलं पंढरपूरला पोचल्यावर. आणि तिथे गेल्यावर समजतं, त्या ठिकाणी गेल्यावर समजतं की ते वारकरी कुठल्या उमेदीने चालत असतात. खरंच त्या विठ्ठलाकडे बघितलं ना की अक्षरशः मन प्रसन्न होतं. खूप खूप किमया आहे त्याच्या तेजामध्ये, त्याच्या मूर्तीमध्ये. त्याच्याकडे कंटिन्युअसली बघत राहावं वाटतं. तर असं काहीसं आम्ही मार्केट फिरलो. त्यानंतर माझे बाळराजे तिथेही सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होते. त्याला असं छानसं गंध लावलं विठ्ठलासारखं. आणि त्याला तिथे खूप असे खेळण्यांचे दुकानं म्हणा किंवा रस्त्यावर बसणाऱ्या ज्या बायका असतात त्यांच्याकडे बरेच खेळणी आणि काय काय विकायला होतं. आणि त्याला ते कंटिन्युअसली तो मागत होता की हे दे, ते दे, हे घे, ते घे, असो. सो विठ्ठलाचं दर्शन खूप छान झालं. विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेऊन मन प्रसन्न झालं. आणि तिथे एक ताई अशा पूर्णपणे प्रदक्षिणा मारत होत्या दंडवत घालून. असं खूप भक्तिमय वातावरण सगळं होतं. आणि माझे बाळराजे आम्ही बाहेर आल्यावर सुद्धा छान असं नमस्कार करत होते मंदिराला. तर आम्ही तेवढ्यासाठीच लवकर निघालो होतो की दर्शन छान व्हावं पंढरपूरचं आणि लवकर आपल्याला तुळजापूरच्या दिशेने निघता यावं. तर दर्शनही खूप छान झालं. तरीसुद्धा आमच्या इथे बाळराजांचं हे चालूच होतं की मला हे घ्यायचं आहे, मला ते घ्यायचं आहे. आता त्याला खूप काही गोष्टी समजायला लागल्या. तो इतके दिवस असं काही मागत नव्हता फारसं, पण त्याला काहीही बघितलं की घ्यायचं असतं. आणि त्याला बरोबर समजतं की कोणाकडे काय मागायचं आहे. ते त्याच्या मामा मामींकडे मागितलं म्हणजे ते मिळणार. तरी मी त्याला म्हटलं की नाही घ्यायचं. त्याला JCB घ्यायचा होता, पण मी त्याला नाही घेऊ दिला, कारण घरी ऑलरेडी 2 JCB आहेत. सो त्याला हे असं ढुमकं घेतलं जे त्याला खूप आवडलं. आणि ते वाजवत आम्ही असे निघालो होतो. चंद्रभागेचं सुंदर असं दर्शन झालं. इतकी भव्य आणि एवढं मोठं पात्र आहे चंद्रभागेचं. आणि बघता क्षणी खूप सुंदर वाटतं, खूप प्रसन्न वाटतं. तर अशा रीतीने आम्ही निघालो होतो पंढरपूरचं छान असं दर्शन घेऊन तुळजापूरच्या दिशेने. आणि वाटेत असं एक हॉटेल होतं चतुर्थी नावाचं. जर तुम्ही या हायवेला गेला तर त्या हॉटेलमध्ये जावा. छान टेस्ट होती, खूप छान ॲम्बियन्स होता. आणि माझ्या बाळराजांचीही तिथे सोय झाली, कारण तिथे खूप खेळणी होती. प्ले एरिया खूप मोठा होता. सो त्याची छान सोय झाली. तर असं चतुर्थी नावाचं ते हॉटेल आहे. तुम्ही कधी गेला तर नक्की जावा.
त्याने 1 मिनटंही मला जेवू दिलं नाही. कंटिन्युअसली त्याला त्या प्ले एरियातच जायचं होतं आणि त्याला प्रत्येक वेळेला कुठेही गेलो ना की त्याला रस्ते इतके पटकन समजतात ना. म्हणजे आता ह्या हॉटेलचं मेन गेट हे त्या साईडला आहे, राईट साईडला, आणि त्यांनी बरोबर तिथे पायऱ्या होत्या. असं बरोबर त्यांनी इकडचा रस्ता शोधला जिथून डायरेक्ट प्ले एरियाकडे रस्ता जातोय. सो तिथून तो बरोबर तिथे पोहोचला प्ले एरियामध्ये आणि साहेबांची खूप चंगळ होती. अशा रीतीने आम्ही छान तुळजापूरला पोहोचलो. रूम खूप छान होती, छान सोय होती आणि लवकर आवरून आम्हाला अभिषेकासाठी मंदिरात जायचं होतं. आम्ही ब्राह्मण बुक केलेले होते त्यामुळे लवकर पोचायचं होतं. तर आम्ही आत्ता पोहोचलेलो आहोत तुळजापूरला आणि पंढरपूरचं दर्शन खूप छान झालं. खूप म्हणजे डोळे पाणावतात विठ्ठलाकडे बघितल्यावर. आणि त्यानंतर आम्ही आता आलेलो आहोत तुळजापूरला. तर तुळजापूरला आम्ही एक हॉटेल बुक केलेलं आहे, रूम बुक केली आहे आणि ह्याच्या आधीचा अनुभव आमचा खूप वर्स्ट होता. म्हणजे रूमही चांगली मिळाली नव्हती आम्हाला आणि सोय चांगली नव्हती. त्यानंतर खूप घाण होती हॉटेलसमोर वगैरे. तर त्यामुळे आम्ही आधीच यावेळेस व्यवस्थित बुकिंग करून आलेलो आहोत आणि हे हॉटेल राहण्याची सोय खूप छान आहे. तर मी एक डिटेल्स दाखवेनच आणि देईन डिस्क्रिप्शनमध्ये. पण इथली सोय खूप छान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे बघा. अरे देवा, सो इथेही प्ले एरिया होताच, तर मला इथेही पळापळ यांनी केलीच होती. त्याला रूममध्ये अजिबात यायचं नव्हतं. कंटिन्युअसली तिथं त्याला खेळायचंच होतं. सो असं काहीचं माझी ट्रिप खूप एन्जॉय केलेली आहे मी. खरं सांगायचं तर ना, मला खरंच आनंद झाला होता, कारण की त्याला हे सगळं रोज नाही मिळत. साधी इथे आम्ही जिथे राहतो तिथे व्यवस्थित अशी बाग नाही आहे किंवा प्ले एरिया नाही आहे, तर त्यामुळे त्याला हे सगळं रोज असं खेळायला नाही मिळत. त्यामुळे मला खूप आनंद झाला होता त्याला हे सगळं खेळायला मिळतं आहे. आणि संध्याकाळी असं आवरून छान आम्ही देवदर्शनासाठीच, म्हणजे आपल्या सर्वांची, महाराष्ट्राची अख्ख्या कुलस्वामिनी म्हणजे आपली तुळजाभवानी, तिच्या दर्शनासाठी आम्ही निघालो होतो. खूप एक्सायटेड होते मी. पण तिथे काही एक प्रसंग असा घडला की जे माझ्यासाठी खूप अनपेक्षित होतं आणि मला कुठेतरी ते पटलं नाही मनाला. तर ते मी तुमच्याशी शेअर करणारच आहे. पण त्याआधी एक गोष्ट अशी घडली की माझे बाळराजे तिथे जे वाजवत होते त्यांच्या इथे जाऊन, म्हणजे ते संबळ वाजवत होते आणि त्याला ते संबळ वाजवायचं होतं. ॲक्च्युली ते म्हणाले पण की अरे आत ये आणि वाजव, पण त्याचं म्हणणं होतं की मला तुम्ही बाहेर द्या आणि मी तिथे वाजवतो. तर तो म्हणजे ते काकासुद्धा नाही म्हणत होते की मी बाहेर नाही देऊ शकत. ऑफकोर्स ते कसे देणार, ते एवढं जड असतं. पण त्याचा हट्ट चालला होता की मला ते वाजवायचं आहे, पण त्याला ते काही शक्य झालं नाही. सो तो कंटिन्युअसली तिथेच उभा होता. अख्ख्या मंदिरामध्ये त्यांनी मला फिरवलं. ते कुठे वाजते तिथे ने असं त्यांनी सांगितलं आणि मी त्याला तिथे नेलं आणि तो पूर्ण वेळ तिथे उभा होता. तर आत्ता आम्ही आलेलो आहोत तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये आणि माझ्या भावाच्या लग्नानंतर आम्ही पहिल्यांदाच आलो आहे, त्यामुळे त्यांच्या हस्ते अभिषेक आम्ही करणार आहे. तर आता अभिषेकाची लाईन आहे, त्यामुळे मग थांबलो आहे जरा वाट बघत. पूर्ण देवीचा अभिषेक त्यांच्या दोघांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर हे तिची ओटी भरली जाणार आहे आदितीची. तर हे सगळं बघू शूट करता बहुतेक येणार नाही, कारण गाभाऱ्यात हे सगळं होणार. पण तरी जर शक्य झालं तर मी काही टाकते, प्रयत्न करते, पण मला असं वाटतंय नाही शक्य होणार. तर आता आम्ही पंढरपूरचं दर्शन घेतलं, त्यानंतर तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला आलेलो आहे. तर बघूयात काय काय होतंय. तर मला जी गोष्ट शेअर करायची होती ती अशी आहे, तर खूप जास्त गर्दी होती. हे बघा तुम्ही, एवढी मोठी लाईन होती अभिषेकासाठी आणि आम्हाला रात्रीचे 9 वाजले गाभाऱ्यापर्यंत पोहोचायला. इतकी गर्दी होती, इतका आरडाओरडा होता आणि त्या देवीला अक्षरशः 6-6:30 वाजल्यापासून
तिच्यावर अभिषेक चालू असतात, तिच्या मूर्तीवर, मेन मूर्तीवर अभिषेक चालू असतात. ॲक्च्युली मला वाटलं होतं की काहीतरी एक छोटी मूर्ती असेल त्याच्यावर अभिषेक होत असेल, पण नाही, मेन मूर्तीवर अभिषेक होतात आणि दही दूध अक्षरशः गडव्याने टाकलं जातं. तर हे मला कुठेतरी नाही पटलं, म्हणजे का माहिती का, पण एवढ्या लोकांनी दही दूध तिथे टाकायचं, बरं तेही सगळं ठीक आहे, पण थोडंसं तिथे स्वच्छता पण तेवढी ठेवली जाती का याची काळजी घेतली पाहिजे. तर असो, मला तरी हे पटलं नाही, त्यामुळे इथून पुढे मी तरी हे करणार नाही. माझं मी ठरवलेलं आहे हे. तर आम्ही त्या ब्राह्मणांच्या घरी जेवायला गेलो होतो आणि तिथे अशी गाडी होती त्या दादाची आणि ती त्यांनी घेतली होती रिधांनी आणि खेळायला लागला होता आणि त्यांनी खूप सुंदर स्वयंपाक केला होता, खूप टेस्टी झाला होता स्वयंपाक. आणि दुसऱ्या दिवशी छान असं आम्ही लवकर आवरून निघालो गाणगापूरच्या दिशेने. ॲक्च्युली मध्ये अक्कलकोट लागणार होतं, पण तरीसुद्धा आधी म्हटलं की आपण मोठा टप्पा आहे गाणगापूर, तर आपण तो आधी कवर करूयात आणि मग अक्कलकोटला जाऊयात. तर गाणगापूरला पोहोचलो आणि तिथेही दत्तगुरूंचं इतकं छान दर्शन झालं. ॲक्च्युली खूप गर्दी नव्हती, फार असं गजबज नव्हतं, त्यामुळे पटकन दर्शन झालं. गर्दी असली तरी गाभारा इतका छान आहे ना गाणगापूरचा की पटकन दर्शन होतं. सो असं गाणगापूरला छान असं दर्शन झालं. पण एक गोष्ट आहे की अक्कलकोट ते गाणगापूरचा रस्ता अजिबात चांगला नाही आहे. बाय द वे, हे आम्ही संगमावर गेलो होतो, तिथेही छान होतं, पण तिथेही खूप जास्त कचरा वगैरे होता, कारण की नुकताच पूर येऊन गेला होता या नदीला, त्यामुळे ते पूर्ण गाळ बाजूला पडून पाणी परत आत गेलं होतं. आणि त्यानंतर आम्ही पोचलो अक्कलकोटला, जिथे स्वामींचं दर्शनही खूप प्रसन्नपणे झालं. ॲक्च्युली इथलाही गाभारा छोटा म्हणजे पूर्ण मोकळा असल्यामुळे पटकन दर्शन होतं, फार अशी मोठी लाईन नसते. कितीही गर्दी असली तरी स्वामींचं दर्शन कुठूनही छानच होतं आणि स्वामी पटकन दिसतात आपल्याला. आणि त्यानंतर आम्ही चोळप्पा महाराजांच्या मठात गेलो होतो, त्यांचं जे मेन घर होतं जिथे स्वामी राहत होते, तर तिथेही आम्ही गेलो होतो. तिथेही खूप छान दर्शन झालं स्वामींचं. आणि तिथून मी एक पितळ्याची मूर्ती आणलेली आहे स्वामींची. संपूर्ण पंचामृताने आणि पाण्याने अभिषेक केला स्वामींचा आणि खूप छान वाटलं. देवघरात त्यांना विराजमान केलं. ॲक्च्युली माझ्याकडे आधी फोटो होता, पण आता मी मूर्ती आणलेली आहे स्वामींची आणि मला त्यांनी खूप प्रसन्न वाटलं. खरंच घरी स्वामी आले आहेत आणि आपण स्वामींच्या घरात राहतोय अशी भावना आली. सो थँक्यू.